नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राधेश्याम ट्युटोरियल्समध्ये आपलं स्वागत आहे। या लेक्चरला आपण ॲडजॉइंट मेथड बघणार आहोत, जी अतिशय सोपी आहे। 4 मार्कला येते ही मेथड बोर्डसाठी, किंवा 2 मार्कला पण प्रश्न याच्यावरती विचारला जातो। अगदी सहज सोपा प्रश्न असतो आणि या मेथडमध्ये तुम्हाला काही स्टेप्स आहेत, त्या स्टेप्सच लक्षात ठेवायच्यात। आता या मेथडमध्ये इम्पॉर्टंट काय, तर या मेथडमध्ये इम्पॉर्टंट आहे तुमचं कॅल्क्युलेशन। मग कॅल्क्युलेशन मध्ये काय, तर कॅल्क्युलेशन मध्ये लक्षात घ्यायचं की एकतर ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन ह्या 3 गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत। ह्या 3 गोष्टी ज्याला जमल्या त्याला ही मेथड अगदी सहजरित्या जमणार आहे। आणि बऱ्याच मुलांच्या चुका ह्या ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन मध्ये होतात। म्हणजे त्या कुठं होतात तर समजून घ्यायचं, बघा लक्ष द्या। तर ह्यात काही नियम आहेत, हे नियम लक्षात ठेवा। जर इथे एक नंबर आहे, इथं ॲडिशन, इथं प्लस साइन आहे, इथे एक नंबर आहे, ठीक आहे। या नंबरचं साइन मायनस आहे, या नंबरचं साइन मायनस आहे, ठीक आहे। मग मायनस मायनस असेल तर काय होते सांगा, ॲडिशन। म्हणजे थोडक्यात आपण असं करूयात, मायनस मायनस दोन्ही नंबर मायनस आहेत, दोघांची होती ॲडिशन। ग्रेटर नंबरचं साइन आन्सरला जातं इथं, ठीक आहे। इथं काय होणार आहे, ॲडिशन होणार आहे दोघांची आणि ग्रेटर नंबरचं साइन जाणार आहे। त्याचबरोबर दोघांचं साइन जर प्लस असेल तर ॲडिशनच होणार, पण इथं ग्रेटर नंबरचं साइन म्हणजे प्लस जाणार आहे आन्सरला इथं। आणि जर एक मायनस एक प्लस आहे तर या ठिकाणी होणार आहे सबस्ट्रॅक्शन। म्हणजे इथं काय होते, ॲडिशन होते, लक्षात ठेवायचं सेम साइन असल्यास। आणि इथं काय होणार आहे, तर इथं होणार आहे सबस्ट्रॅक्शन। आणि आन्सरला या ठिकाणी जे साइन असेल ते साइन कुठला असेल, तर ते असेल ग्रेटर नंबरचं साइन। कळालं का? म्हणजे ह्या 3 गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत। कॉमनली मिस्टेक होतात ह्या 3 ठिकाणी, लक्षात घ्या। म्हणजे ह्या 3 जर गोष्टी तुमच्या क्लिअर असतील तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही। मग आता न्यूमेरिकल मध्ये पण आपण 1 बाय 1 बघणार आहे, ठीक आहे। अगदी सरळ सोप्या साध्या स्टेप्स आहेत, त्या लक्षात ठेवा। तुम्हाला ही मेथड खूप सोपी जाणार आहे आणि या मेथड पैकी यानंतर कुठलंही एक्झाम्पल आलं तर तुम्ही आरामात सोडवू शकता, ठीक आहे। मग आता आपण एक एक्झाम्पल वरून लक्षात घेऊयात की ही मेथड नक्की काय आहे। मित्रांनो, ॲडजॉइंट मेथडचा बोर्ड एक्झाम मध्ये प्रश्न कसा येतो हे पहिल्यांदा आता आपण बघूयात। तर हा प्रश्न असा आहे, इफ ए इक्वल टू, ए हा मॅट्रिक्स आहे, मग हा मॅट्रिक्स दिला आपल्याला, देन फाइंड ए इनवर्स बाय ॲडजॉइंट मेथड। म्हणजे ॲडजॉइंट मेथड चा वापर करून आपण इनवर्स फाइंड करू शकतो। इनवर्स हे 3 मेथडने आपण फाइंड करू शकतो, एकतर ॲडजॉइंट, रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन। क्लिअर आहे? मग त्यापैकी ही एक मेथड आहे। बरं, ह्या प्रश्नामध्ये अजून काय काय आहे, तर या प्रश्नामध्ये आहे कोफॅक्टर मॅट्रिक्स आपण फाइंड करू शकतो, ॲडजॉइंट मॅट्रिक्स आपण फाइंड करू शकतो, आणि त्यानंतर आपण इनवर्स पण फाइंड करू शकतो, ठीक आहे। मग आता 1 बाय 1 समजून घ्यायचं की नक्की कोणता मॅट्रिक्स कधी तयार होतोय, ठीक आहे, ओके। मग आता आपण पहिल्यांदा काय लिहून घेऊयात, मॅट्रिक्स ए लिहून घेऊयात। मग ए बरोबर काय दिलं रे मॅट्रिक्स, 2 -2 4 3, ठीक आहे, ओके। पहिली स्टेप ह्याची अशी आहे की ह्याचा डिटर्मिनंट काढायचा। पहिली स्टेप काय आहे, डिटर्मिनंट। आता डिटर्मिनंट कसा काढतात, तर अगदी 10वीला जसं तुम्ही काढत होता की या कॉर्नर पासून सुरुवात करत होता 2 बाय 2 ला, ठीक आहे। मग ह्या कॉर्नर पासून सुरुवात करायची, ह्या नंबरनं या नंबरला मल्टिप्लाय करायचं। म्हणजे काय करणार इथं बघा, तर या ठिकाणी येणार आहे 2 × 3, मध्ये साइन कोणतं असतं, मायनस, आणि त्यानंतर मग या नंबरनं या नंबरला मल्टिप्लाय करायचं। म्हणजे 4 × -2, म्हणजे इथं मी असं लिहितो 4 × -2। क्लिअर इथपर्यंत, ठीक आहे। आता 3 2 चा किती आला, 6, मायनस, आता इथं ब्रॅकेटमध्ये 4 2 चा -8। आता बऱ्याच मुलांच्या इथं पण चुका होतात, कारण ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन -8 येतं। मग ह्या मायनसमुळे ह्या मायनसवरती परिणाम पडणार आहे का, तर निश्चित पडणार आहे। काय होणार आहे, मायनस इंटू मायनस काय होणार, प्लस होणार आहे। मग आता बघा या ठिकाणी काय होणार आहे, 6 + 8, ठीक आहे। 6 प्लस किती आलं, 8, 6 + 8 किती येणार आहे, 14। आता ही जे 14 आहे, हे 14 नॉट इक्वल टू 0 आहे। म्हणजे काय, तर जर डिटर्मिनंटचं आन्सर 0 आलं तर इनवर्स निघत नाही, पण 0 सोडून बाकी काही पण येऊ द्यात, इनवर्स निघतो, एक्झिस्ट होतो, ठीक आहे। म्हणजे या ठिकाणी इनवर्स निघू शकतो का याचा, निश्चित निघू शकतो। क्लिअर आहे, ओके। आता समजून घ्यायचं काय, तर जसा हा मॅट्रिक्स आहे तसा ह्या मॅट्रिक्सच्या नंबरची वैयक्तिक पोझिशन पण आहे ना, बरोबर आहे का। मग ही कोणती पोझिशन आहे, तर ही पोझिशन आहे A11। 11 चा अर्थ काय, तर पहिला, बघा लक्ष द्या, हा ए जर आपण नंबर घेतला पोझिशन, तर इथला जो पहिला नंबर असतो तो असतो रोचा, तो रोला इंडिकेट करतो, आणि हा जो नंबर असतो तो कॉलमला इंडिकेट करतो, ठीक आहे। मग 11 चा अर्थ काय, पहिला रो पहिला कॉलम, पहिला रो पहिला कॉलम, कळालं, ठीक आहे।
त्यानंतर पुढचा नंबर सांगा आता मला मग A12 पहिला रो दुसरा कॉलम, हा काय असणार आहे A21 दुसरा रो पहिला कॉलम, हा काय असणार आहे A22. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. ओके, पोझिशन लक्षात आलं. का पोझिशन आपण लिहिल्यात? आपल्याला या ठिकाणी प्रत्येक पोझिशनचा कोफॅक्टर काढायचा आहे. काय असतो कोफॅक्टर? कोफॅक्टर काय असतो बघा, समजून घ्या. आता कोफॅक्टर काढताना मी इथं लिहितो की कॅपिटल A11. आता प्रॉब्लेम काय सांगतो तुम्हाला मी, कोफॅक्टरला C हे नोटेशन पण आहे किंवा A नोटेशन पण आपण वापरू शकतो. मी C वापरतो. चला, कोफॅक्टरला C वापरतो. C11. C11 म्हणजे काय? पहिला रो पहिल्या कॉलमचा कोफॅक्टर. आता तो त्याचा फॉर्म्युला काय असतो? त्याचा फॉर्म्युला असतो -1 इथं या ठिकाणी इथं जी पोझिशन आहे त्या पोझिशनची ती ऍडिशन. आता काय इथं 1 1 1 प्लस 1 1 प्लस 1 किती येणार आहे 2. क्लिअर आहे? ठीक आहे. आणि आता काय करायचं इथं मॅट्रिक्स मध्ये? तर मॅट्रिक्स मध्ये आता समजून काय घ्यायचं बघा तुम्हाला, की या ठिकाणी पहिला रो आणि पहिला कॉलम स्किप करायचा. पहिला रो पहिला कॉलम स्किप केला असता, राहिलं फक्त किती 3. म्हणजे या ठिकाणी येणार आहे 3. मग आता बघा -1 चा स्क्वेअर 1 इंटू हे मल्टिप्लिकेशन असणार इथं 3. मग 1 इंटू 3 किती आलं? 3 आलं. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. अशी प्रत्येक पोझिशन काढावी लागते आपल्याला. अतिशय सोपं आहे. एकदा तुम्ही फक्त व्यवस्थित बघून सोडवा, एकदा न बघता सोडवा, ट्राय करा, तुम्हाला सगळी गणिते जमणार आहेत. ठीक आहे. म्हणजे आता इथं बघा C जसं आपण इथं A11 घेतलंय तसं कोफॅक्टरला आपण काय लिहूयात C12 लिहूयात. ही दुसरी पोझिशन असणार आहे. ठीक आहे. C लिहू शकतो, A लिहू शकतो. मी पुन्हा एकदा सांगतो. ठीक आहे. इथं या ठिकाणी तुम्ही C च्या जागेवर A11 जरी लिहिलं, कारण पुस्तकामध्ये त्यांनी काय केलं टेक्स्टबुक मध्ये A दिलंय, इथं A12 जरी लिहिलं तरी चालणार आहे. ठीक आहे. ओके, इक्वल टू आता या ठिकाणी पुढे काय होणार सांगा, -1 आता -1 पोझिशनचे ऍडिशन 1 + 2 किती येणार 3 इंटू. आता जाऊयात मॅट्रिक्स कडे. मॅट्रिक्स मध्ये काय बघायचं, पहिला रो दुसरा कॉलम सोडायचा. पहिला रो दुसरा कॉलम, पहिला रो दुसरा कॉलम सोडला तर किती शिल्लक राहत आहे 4. ठीक आहे. मग 4 शिल्लक राहत आहे, इथं 4 येणार आहे. आता -1 चा क्यूब किती असतो? इंडेक्स जर ऑड असेल तर क्यूब -1 चा मायनस येतो, इवन असेल तर प्लस येतो, हे लक्षात ठेवा. मग इथे येणार -1 इंटू 4 म्हणजे आलं -4. क्लिअर आहे का? काय आलं -4 आलं. त्यानंतर आता पुढे बघा, नेक्स्ट काय येत आहे A21. ही पोझिशन येणार ना 21 ची, पुढे नाहीच ना. मग 21 म्हणजे -1 सांगा बरं आता 2 + 1 किती येणार आहे 3 इंटू. बघा दुसरा रो पहिला कॉलम तुम्ही स्किप करा, म्हणजे हा 4 चा जो काय पूर्ण पार्ट आहे हा कॉलम हा स्किप करा, हा आणि हा, तर राहिलं काय फक्त आता इथं -2 राहिलं, म्हणजे इथं -2 आलं. बरं -1 चा क्यूब -1 इंटू इथं किती येणार आहे -2 येणार आहे. -1 इंटू -2 +2 आलं. क्लिअर आहे? ओके. त्यानंतर A22 काय येणार -1 किती येणार आहे 4 इंटू. आता बघा दुसरा रो दुसरा कॉलम स्किप करायचा, दुसरा कॉलम स्किप करायचा, राहिलं काय 2. मग इथं येणार 2. मग -1/4 1 इंटू इथे किती येणार आहे 2. आता इथं 2 इंटू 1 2. आता इथं कसं काय आलं बरं 1? तर लक्षात ठेवा, इंडेक्स जर इवन असेल तर आन्सर येतं प्लस, इंडेक्स ऑड असेल तर आन्सर येतं मायनस. लक्षात ठेवा ह्याचं -1चं. ठीक आहे. क्लिअर इथपर्यंत? ओके. आता ह्याच्या पुढं आपल्या सगळ्या पोझिशन फाइंड करून झाल्या. ओके, सगळ्या पोझिशन फाइंड करून झाल्यानंतर आपण काय करणार आहे, तर आपण या ठिकाणी पोझिशन प्रमाणे लिहून घ्यायचं हा कोफॅक्टर मॅट्रिक्स. मग आता जो आपल्याला मॅट्रिक्स मिळणार आहे तो कुठला असणार आहे, कोफॅक्टर मॅट्रिक्स असणार आहे. कुठला मॅट्रिक्स असणार आहे, कोफॅक्टर मॅट्रिक्स. मग कोफॅक्टर मॅट्रिक्स कसा लिहिणार बघा आपण इथं, तर A11 ची पोझिशन किती आली रे आपली 3 आलं. त्यानंतर किती वेळ सांगा A12 ची पोझिशन किती आहे -4 आली. A21 ची पोझिशन किती आहे 2 आली. A22 ची पोझिशन किती आहे 2. क्लिअर इथपर्यंत? आता ह्या कोफॅक्टरचा तुम्ही ट्रान्सपोज घेतला की तुम्हाला ऍडजॉइंट मिळतो. आता ट्रान्सपोज म्हणजे काय तर समजून घ्यायचं. आता आपल्याला आता काय फाइंड करायचं आहे, ऍडजॉइंट मॅट्रिक्स. मग ऍडजॉइंट मॅट्रिक्स कसा मिळणार आहे तर लक्षात घ्यायचं, ट्रान्सपोज म्हणजे काय. ट्रान्सपोज म्हणजे एक तर हे जे आडवे आहेत त्याला आपण रो म्हणतो, त्या रोला पूर्णतः कॉलम मध्ये लिहा किंवा ह्या कॉलमला पूर्णतः रो मध्ये लिहा. एकच काहीतरी करायचंय, दोन्ही करायचे नाहीत, एकच काहीतरी करायचंय. मग आता बघा ऐका,
हे रो आहे, मी त्याला असं 3 आणि -4 आहे, आडवा आहे त्याला मी उभं करणार आहे, म्हणजे काय लिहिणार 3 - 4. पुढे काय सांगा 2 2. आता ह्याला असं जर लिहिलं तरी चालतंय, काय प्रॉब्लेम नाही, सेमच आहे. हा झाला ऍडजॉइंट. आता इनव्हर्स कसा फाइंड करायचा, तर इनव्हर्स फाइंड करताना इनव्हर्सचा एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला इनव्हर्सचा? इनव्हर्सचा फॉर्म्युला असा आहे, ए इनव्हर्स इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए. हा फॉर्म्युला पाठ करायचा, ए इनव्हर्स इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. इंटू काय सांगा, ऍडजॉइंट ऑफ ए. ओके, मग 1 सांगा डिटर्मिनंट आपण किती काढलाय रे, 14. म्हणजे इथं आलं 14 आणि ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजे हा मॅट्रिक्स आपला, त्यालाच आपण ऍडजॉइंट ऑफ ए म्हणतो. ठीक आहे, म्हणजे इथं काय येणार आहे 3 2 -4 2. या ठिकाणी आपला इनव्हर्स आपल्याला जो रिक्वायर्ड आहे तो मिळाला. आता यामध्ये समजून घेण्याचा पार्ट काय बघा, परीक्षेमध्ये बोर्डामध्ये तुम्हाला 2 मार्कला ऍडजॉइंट मेथड फक्त ऍडजॉइंट मॅट्रिक्स विचारतील, 2 मार्कला विचारू शकतात. फक्त कोफॅक्टर मॅट्रिक्स विचारतील, विचारू शकतात. इनव्हर्स विचारतील, काय प्रॉब्लेम नाही, 2 मार्कसाठी विचारणार आहे ते सगळं. म्हणजे जर तुम्हाला हा प्रश्न 2 मार्कला किंवा एमसीक्यूला विचारला, एमसीक्यूला पण विचारतात, विचारला ह्याच्यापूर्वी पण, तर तुम्ही लक्षात घ्यायचं कोफॅक्टर म्हणजे काय, ऍडजॉइंट म्हणजे काय, इनव्हर्स म्हणजे काय. ह्या 3 गोष्टी तुमच्या लक्षात आहेत, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. जसा आपण आता हा 2x2 चा क्वेश्चन बघितलाय सेम, त्याच पद्धतीने आपण एक 3x3 चा क्वेश्चन बघूयात, जेणेकरून तुमचे पूर्ण कन्सेप्टच क्लिअर होईल आणि त्यानंतर तुम्ही स्वतः ट्राय करा, तुम्हाला 100% जमणार आहे. ठीक आहे, आता आपण 3x3 मॅट्रिक्सचा इनव्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड कसा फाइंड करायचा हे बघूयात. बघा, पहिली स्टेप मी मागच्या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलेली की पहिल्यांदा डिटर्मिनंट काढायचा. मग डिटर्मिनंट 3x3 चा जर जमत नसेल तर समजून घ्या कसा काढायचा डिटर्मिनंट, अगदी सोपा आहे, काही अवघड नाही. बघा, आपण पहिल्यांदा डिटर्मिनंट ऑफ ए काढणार. बरं, समजून घ्यायचं, ह्या 2 उभ्या रेषा म्हणजे डिटर्मिनंट आहे, मॅट्रिक्सचं साइन वेगळं आहे, दोघांना मिक्स करायचं नाही. ठीक आहे, ओके. मग आता काय करायचं बघा, डिटर्मिनंट काढताना हा पहिला जो नंबर आहे A11च्या पोझिशनचा, A11च्या तो घ्यायचा 2 आणि या ठिकाणी 2x2 चा डिटर्मिनंट तयार करायचा. म्हणजे काय करायचं बघा, ऐका आता, तर हा जर नंबर तुम्ही घेतला तर ह्या नंबरचा कॉलम आणि रो, काय सांगितलं मी तुम्हाला, या नंबरचा कॉलम आणि रो स्किप करायचा. स्किप केला असता काय येणार मग, 2 -1 -1 2 2 -1 -1 2 आलं. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. आता पहिला नंबर तर लक्षात आला तुमच्या. सगळ्यात महत्वाचा दुसऱ्या नंबरसाठी आहे की दुसरा नंबर जो काय असेल त्या नंबरचं साइन बदलून घ्यायचं, जे असेल त्याचं साइन बदलून घ्यायचं. मग आता सध्याला हा नंबर काय -1 आहे, आपण घेताना काय घेणार आहे, +1 घेणार. हे डोक्यात ठेवा. आता जर तिथं +1 असतं तर आपण काय घेतलं असतं, -1 घेतलं असतं. क्लिअर आहे का? ठीक आहे. आता या ठिकाणी पण तीच प्रोसेस रिपीट करायची की जो नंबर घेतलाय त्या नंबरचा कॉलम आणि त्या नंबरचा रो स्किप करायचा. मग त्याचा हा कॉलम स्किप करा, त्याचा हा रो स्किप करा. सांगा काय राहतंय मग, इथं इकडे राहतंय -1 1, इकडे राहतंय -1 2. क्लिअर आहे? ठीक आहे. त्यानंतर शेवटचा नंबर आहे तसा घ्या. लक्षात ठेवायचं, पहिला आणि शेवटचा नंबर आहे तसाच घ्यायचा आहे, मधल्याचं फक्त साइन बदलायचं आहे. ठीक आहे, कारण बरीच मुलं गडबडीत चुका करतात. मग इथं काय आलं, +1 आलं. आता या ठिकाणी बघा काय आलं, या ठिकाणी काय येणार आहे, तर हा कॉलम, आता हा 1 घेतला की हा कॉलम आणि हा रो स्किप करा, काय येणार आहे -1 1 2 -1. क्लिअर आहे? ओके. मग आता काय होणार बघा, इथं हे 2 राहिलं तसंच. आता इथं ब्रॅकेटमध्ये आत्ताच आपण बघितलं 2x2 च्या मॅट्रिक्स मध्ये डिटर्मिनंट कसा काढतो आपण, तर 2 2 चा काय होणार इथं 4, ह्या कॉर्नरनं सुरुवात करायची आणि याला मल्टिप्लाय करा, 4 आलं. आता मध्ये साइन कोणतं असतंय, मायनस, इथं मी ब्रॅकेट देतो. आणि आता पुन्हा एकदा बघा कॅल्क्युलेशन मध्ये मल्टिप्लिकेशनचे रूल काय सांगतात, मल्टिप्लिकेशनचे रूल सांगतात की मायनस मल्टिप्लाय बाय मायनस, जे आन्सर येणार आहे ते आन्सर प्लस येणार आहे. आन्सरचं साइन सांगतोय मी तुम्हाला. त्यानंतर प्लस इंटू प्लस प्लस येणार आहे आणि प्लस इंटू मायनस मायनस येणार आहे. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. हे आन्सरचं साइन आहे. मग मला सांगा -1 इंटू -1, -1 इंटू -1 +1 येणार, म्हणजे इथं काय येणार आहे +1 येणार आहे. इथं बऱ्याच मुलांच्या चुका होतात म्हणून मी एवढ्या डीप मध्ये सांगतोय. ठीक आहे. आता इथं +1 आलं, पुन्हा इथं स्क्वेअर ब्रॅकेट करा. सांगा 2 इंटू -1 -2, मध्ये साइन मायनस, 1 इंटू -1, बघा एक प्लस आहे एक मायनस आहे, एक प्लस एक मायनस मायनस आलं, म्हणजे इथं आलं -1.
करेक्ट आहे. ओके, त्यानंतर इथं +1 घ्या, स्क्वेअर ब्रॅकेट. पुन्हा आता बघा ह्या कॉर्नर पासून सुरुवात, -1 इंटू -1, मायनस मायनस प्लस, -1 इंटू -1 काय आलं, +1 आलं. ठीक आहे, मध्ये साईन कोणतं आहे खरं, मायनस. आणि 1 इंटू 2, 2 1 चा 2. क्लिअर इथपर्यंत? अगदी शांततेत समजून घ्यायचं, काय गडबड नाही. मग आता इथून पुढे कॅल्क्युलेशनचा पार्ट समजून घ्या. इथं काय येणार आहे 2, इथं येणार आहे 4 - 1, म्हणजे ह्या मायनसमुळे ह्या प्लसचं काय होणार आहे, मायनस होणार आहे, +1 ब्रॅकेट -2, मायनस मायनस काय झालं इथं, +1 झालं, +1. इथं कॅल्क्युलेशन करू शकता 1 - 2. आता ऍडिशन सबट्रॅक्शनचे नियम मी काय सांगितलेले, साइन सेम असतील तर ऍडिशन करायची. काय करायची, ऍडिशन. ठीक आहे. ओके, साइन डिफरंट असतील तर काय करायचे, सबट्रॅक्शन करायचे. सगळ्यात महत्वाचा नियम, आन्सर जे काय असेल त्याला नेहमी ग्रेटर नंबरचं साइन द्यायचं ह्या दोन्ही केसमध्ये. मग बघा आता ऐका, या ठिकाणी काय झालं, मग इथं +1 लिहिलं आपण. आता 1 - 2 सबट्रॅक्शन होणार आहे किती सांगा, 1 येणार आहे आन्सर. पण इथं 1 मोठं का 2 मोठं, 2 ला साइन मायनस, आन्सर आलं मायनस. क्लिअर आहे. ओके, या ठिकाणी 2 4 - 1 किती येणार आहे, 3 येणार आहे, +1 -2 +1. आता इथं आन्सर किती येणार आहे, 1 येणार आहे. पण आन्सरला ग्रेटर नंबरचं साइन म्हणजे मायनस. आणि इथं कॅल्क्युलेशन करा आता यांचं, किंवा हे तसंच ठेवा तात्पुरतं. चला 1 इंटू -1. आता मल्टिप्लिकेशन करा, 3 2 किती आला, 6. या दोघांचं मल्टिप्लिकेशन -1, या दोघांचं मल्टिप्लिकेशन -1. ओव्हरऑल आन्सर किती आला, 4. 4 हा काय आला, आपला डिटर्मिनंट. हे समजून घ्या, हे शेवटला लागेल आपल्याला. म्हणजे विच इज नॉट इक्वल टू 0. ए इनवर्स आपण काय म्हणू शकतो, एक्झिस्ट. ए इनवर्स एक्झिस्ट करतो. ठीक आहे, डन इथपर्यंत. ओके, आता याच्या पुढचा पार्ट असेल, हे तर लक्षात आलं असेल तुमच्या सगळं ओव्हरऑल पार्ट. आता प्रत्येकाचा को फॅक्टर काढायचा आहे. हे मात्र मोठी प्रोसेस आहे, मोठा टास्क आहे. प्रत्येकाचा को फॅक्टर काढायचा आहे. को फॅक्टर काढण्यासाठी आता पोझिशन समजून घ्या. पहिल्यांदा याच्या काय आहेत, याच्या पोझिशन आहेत A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33. ह्या पोझिशन आहेत. ह्या प्रत्येक पोझिशनचा को फॅक्टर काढायचा आहे. अवघड नाही आहे, सवय होईल तुम्हाला. 1-2 गणित जरा लेंदी वाटतील. ठीक आहे, बघा आता पुन्हा एकदा को फॅक्टर. A11 काय येणार आहे, -1 पोझिशनचे काय वरती येणार आहे, ऍडिशन. 1 + 1 2. आता इथं मात्र थोडंसं तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. पहिला रो, आता इथं काय करतो आपण, पहिला रो पहिला कॉलम सोडतो. पोझिशन इथला पहिला रो पहिला कॉलम. बघा आता थोडक्यात हे सोडायचंय, हे सोडायचंय, राहिलं काय 2 - 1 -1 2. म्हणजे इथं राहिलं 2 - 1 -1 2. मग -1चा स्क्वेअर किती आला, 1 इंटू इथं काय येणार बघा या ठिकाणी. तर इथं कॅल्क्युलेशन इथून स्टार्ट करा. आता पुन्हा एकदा इथं लक्षात आलंय तुमच्या काय करायचंय, 2 2 काय होणार 4. आता इथं मध्ये मायनस, आता -1 इंटू -1 ऍक्च्युअली +1, त्यामुळे इथं साईन बदलणार नाही, ऍज इट इज येणार आहे. आणि इथं 4 - 1 3, 3 इंटू 1 3. ठीक आहे, A12. आता पटपट लक्षात घ्यायचं. 1 2 म्हणजे पहिला रो दुसरा कॉलम सोडायचा. 1 2 कुठे दिसतंय, हे हा सोडायचा, हा सोडायचा. ठीक आहे, मग आता काय राहिलं सांगा, मग हे राहिलं. मग हे लिहून घ्यायचं आता इथं. -1 काय येणार आहे, 1 + 2 3. आणि आता बघा पुढं काय येणार आहे, पुढं असं येणार आहे की हा नंबर आणि हा नंबर घ्यायचा. बघा बरं, ह्यामध्ये काय -1 1 -1 2, -1 1 2. ठीक आहे, इक्वल टू -1चा क्यूब -1 इंटू ब्रॅकेटमध्ये इथं किती येणार आहे, -2. इथं किती येणार आहे, -1. ठीक आहे, म्हणजे आन्सर काय आलं बघा, इथं खाली लिहितो मी. -1 इंटू -2 +1 येणार. मायनस काय होणार, +1. आणि इथं -2 +1 -1. म्हणजे आता इथं पुन्हा एकदा -1 इंटू -1. मग -1 इंटू -1 +1 येणार. हे कॅल्क्युलेशन फार इम्पॉर्टंट आहे. ही पोझिशन आली A12 ची. क्लिअर आहे. ओके, आता आपण A13 ची पोझिशन बघूयात. ठीक आहे, मग आता A13 ची पोझिशन कशी येणार बघा, A13 इक्वल टू -1 1 + 3 4. आणि या ठिकाणी डिटर्मिनंट येणार आहे. आता पहिला रो तिसरा कॉलम बघा, पहिला रो तिसरा कॉलम हे सोडणार आपण. मग हे सोडलं तर काय राहते शिल्लक, -1 1 2 -1. मग -1 1 2 -1. बरोबर आहे का. ठीक आहे, मग त्याच्या पुढे कॅल्क्युलेशन बघा, -1 4 इव्हन नंबर आहे, म्हणजे आन्सर इथे येणार आहे +1. ठीक आहे, आणि इथं -1 इंटू -1. मगाशी मी सांगितलंय साइन सेम असेल तर मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह येतं, म्हणजे इथे येणार 1 आणि मध्ये मायनस साइन.
1 इंटू 2 2 आलं इथं, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी किती येणार आहे 1 - 2 -1 -1 इंटू 1 -1 येणार इथं. क्लिअर इथपर्यंत, ठीक आहे. आता ए 1 3 झाल्यानंतर आता कुठे येणार आपण 2 1 कडे येणार. a21 इक्वल टू -1 2 + 1 3. त्यानंतर दुसरा रो पहिला कॉलम म्हणजे हे सोडायचं पूर्णपणे. मग बघा बरं, दुसरा रो पहिला कॉलम सोडला की -1 -1 1 2 येणार आहे. -1 -1 1 2. बरं, ह्या पद्धतीनेच लिहायचं, हे लक्षात ठेवा. आता -1 चा क्यूब 3 हा ऑड नंबर आहे म्हणजे इथे येणार आहे -1 इंटू इथं 2 इंटू -1 -2. आता मध्ये मायनस साईन आणि -1 इंटू 1 -1 म्हणजे मायनस मायनस काय होणार आहे प्लस होणार आणि 1. आता हे मी डायरेक्ट केलंय, याचं कॅल्क्युलेशन मी इथं दाखवलेलं तुम्हाला, ठीक आहे. ओके, मग आता इथं कॅल्क्युलेशन बघा, -1 तर राहणारच आहे इंटू -2 + 1 -1 म्हणजे या ठिकाणी कॅल्क्युलेशन तुमचं किती आलं, तर या ठिकाणी कॅल्क्युलेशन आलं +1, कारण -1 इंटू -1 +1 येणार आहे. क्लिअर इथपर्यंत, ठीक आहे. आता यानंतर पुढं a22 इक्वल टू -1 2 + 2 4 आलं इथं डिटर्मिनंट. बघा 2 कुठं आहे, ही पोझिशन आहे म्हणजे ही पोझिशन म्हणजे हा कॉलम आणि हा रो सोडणार. मग राहिलं काय 2 1 1 2 म्हणजे 2 1 1 2 इक्वल टू -1 + 1 आलं इंटू स्क्वेअर ब्रॅकेट 2 2 चा 4 -1 इंटू 1 1 4 - 1 3 3 इंटू 1 3 म्हणजे ही व्हॅल्यू आली इथं, ही व्हॅल्यू आहे, ठीक आहे. अंडरलाईन का करतोय, सापडावी नंतर आपल्याला व्हॅल्यू होती कोफॅक्टरची. A23 कुठं पोझिशन आहे बघा, इथं पोझिशन आहे म्हणजे ही पोझिशनचा कॉलम आणि रो सोडायचा आहे. बरं, राहिलं काय सांगा 2 1 -1 -1 म्हणजे इथं येणार आहे -1 2 + 3 5 आणि इथं काय येणार आहे बघा, पुन्हा एकदा बघूयात 2 3 म्हणजे ही पोझिशन आली म्हणजे हा कॉलम सोडायचा पूर्णपणे, ठीक आहे. आणि हा रो सोडायचा, हा कॉलम सोडायचा. मग राहिलं काय 2 1 2 आणि इथं 1 -1 राहिलं. मग आता पुन्हा एकदा -1 5 हा कसला नंबर आहे, ऑड नंबर आहे. ऑड नंबर म्हटल्यानंतर -1 येणार आहे, ठीक आहे. ब्रॅकेट आता इथं किती आलं बघा 2 इंटू -1 -2. आता पुन्हा एकदा हे मध्ये मायनस साईन आहे आणि ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन येणार आहे -1. मग ते -1 आणि हे मायनस ते काय होणार प्लस, हे समजून घ्या 1. आणि इथं काय होतंय बघा, हे -1 लिहिलं मी मल्टिप्लाय बाय, कारण इथं मल्टिप्लिकेशन असते लक्षात ठेवा. आणि -2 + 1 -1 येणार म्हणजे इथं आन्सर किती आलं +1 आलं. क्लिअर पर्यंत, ठीक आहे. म्हणजे ही पोझिशन झाली. आता ही पोझिशन A31 म्हणजे -1 3 + 1 4. त्यानंतर आता इथं बघा हा 1 आहे, बरोबर आहे का, म्हणजे हा कॉलम आणि हा रो सोडणार म्हणजे राहिलं काय तुमचं इथं -1 2 1 -1 1 -1, ठीक आहे. ओके, -1 4 हा कसला नंबर आहे, इवन नंबर आहे. इवन नंबर म्हणजे काय येणार इथं +1 येणार इंटू स्क्वेअर ब्रॅकेट -1 इंटू -1 +1 आलं मध्ये साईन मायनस आणि 2 इंटू 1 2 आलं इथं म्हणजे इथं किती आलं 1 - 2 या ठिकाणी येणार आहे -1. क्लिअर आहे, ओके. A31 झालं, A32 म्हणजे ही पोझिशन आहे. मग -1 किती येणार आहे 3 + 2 5 येणार डिटर्मिनंट. बघा ही पोझिशन म्हणजे ही पोझिशन येणार आहे म्हणजे हा कॉलम आणि हा खालचा रो स्किप करायचा. हा कॉलम कुठला, हा समजून घ्यायचा आणि हा रो स्किप करायचा. राहिलं काय 2 - 1. त्यानंतर पुढे काय राहिलं 1 - 1, ठीक आहे. ओके, मग आता इथं -1 5 हा ऑड नंबर आहे म्हणजे आन्सर -1 येणार इंटू त्यानंतर पुढे काय येते बघा ब्रॅकेटमध्ये -1 इंटू 2 -2 मध्ये साईन मायनस आणि मायनस इंटू 1 -1 इंटू 1 -1 मायनस मायनस होणार +1. आता इथं बघा काय राहतंय बघा इथं पुढं -1 इंटू पुढं -2 + 1 -1 आलं, बरोबर आहे का. मग -1 इंटू -1 +1 येणार आहे, हे क्लिअर आहे. आता A33 -1 6 येणार म्हणजे आता इथं -1 6 आणि इथं बघा आता पुढं 3 ची पोझिशन ही आली, ठीक आहे. 3 + 3 6 आलं वरती. 3 म्हणजे हा 2 येणार आहे. 2 म्हणजे हा कॉलम आणि हा रो स्किप करा. 2 -1 -1 2 म्हणजे बघा 2 -1 -1 2 समजतंय.
लक्षात आलं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने सोडवते चालतंय, नंतर क्रॉस चेक करा तुम्ही, सगळ्यात बेस्ट वे. ठीक आहे. मग -1/6, -1/6, 6 हा इव्हन नंबर आहे म्हणजे आन्सर येणार इथं +1 इंटू ब्रॅकेट 2 इंटू 2 किती येणार आहे 4 मायनस. आता बघा मध्ये साइन मायनस आहे, सगळ्यात महत्वाचा. पुन्हा एकदा -1 इंटू -1, मायनस मायनस मल्टिप्लिकेशन प्लस येतं, त्यामुळे ह्या मायनस मध्ये काय बदल होणार आहे का नाही. इथं वरती काय का बदल झाले ते व्यवस्थित समजून घ्यायचं इथं. ठीक आहे. म्हणजे इथं काय होणार आहे, इथे येणार आहे +1. आता या ठिकाणी 4 - 1 किती येणार आहे 3 येणार आहे, +3 इंटू 1 3 आलं, म्हणजे इथं 3 आलं. इथपर्यंत क्लिअर आहे का? एकदा शांतपणे बघून घ्या, लिहून घ्या सगळ्या गोष्टी व्हिडिओ पॉज करून. आणि ह्याच्या पुढं इथलं आपल्याला थोडंसं पुसावं लागेल, कारण आता आपल्याला कोफॅक्टर मॅट्रिक्स काढायचा आहे, आपल्याला ॲडजॉइंट काढायचा आहे, आपल्याला इनव्हर्स काढायचा आहे. ठीक आहे. मग आता हे सगळं फळा बसणार नाही. डिटर्मिनंट फक्त आपण लक्षात ठेवूयात 4 आहे, तो इथं वरती ऍड करूयात आपण. ठीक आहे. आता ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढला असेल पूर्णपणे. ठीक आहे. मग आता इथं समजून घ्या, डिटर्मिनंट 4 लिहून घेऊयात. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्यात पूर्णपणे. आता ह्याच्या पुढं काय बघा, ह्याच्या पुढं असं आपण लिहिणार काय इथं, आपण लिहिताना या पद्धतीने लिहूयात की कोफॅक्टर. लक्षात ठेवा, हे ह्याच्यानंतर इकडे येते, हे आपण वरती फाइंड केलंय, हे डोक्यात ठेवा. कोफॅक्टर मॅट्रिक्स काय येणार आता पोझिशन टू पोझिशन A11 किती आली बघा इथं व्हॅल्यू 3, बरोबर आहे का. मग 3 त्यानंतर किती आली बॉक्समध्ये बघा 1, त्यानंतर किती आले खाली बघा -1. ठीक आहे. त्यानंतर किती आले 1, त्यानंतर किती आले 3, त्यानंतर किती आले 1. लक्षात आलं, ते अंडरलाईन केलेलं फार इम्पॉर्टंट आहे. व्हॅल्यू लगेच सापडते, ती व्हॅल्यू बदलली चुकली तर हिथं सगळं चुकणार आहे. ठीक आहे. त्यामुळे व्यवस्थित बॉक्स तरी करायचं नाही तर अंडरलाईन तरी करायचं. ओके, ही झाली 2 3 वाली 1 आली 3 1. ही पोझिशन कुठली असते खालची 3 1 ची असते. मग 3 1 ची पोझिशन किती आली -1 आली, पुढे किती आली +1 आली, पुढे किती आली 3 आली. क्लिअर का इथपर्यंत? ठीक आहे. हा झाला कोफॅक्टर. आता काय काढायचं तुम्हाला, ॲडजॉइंट. प्रोसेस तीच आहे, लक्षात घ्या, जे आपण 2/2 साठी वापरली ती. रोचा काय करायचा, हे जे रो आहेत त्याला एकतर कॉलम करा नाहीतर कॉलमला रो करा. मग आता कसं करतोय, काय लिहितोय ते बघा जरा. 3 1 -1, 3 1 -1 आडव्याचं मी कॉलम केलं. दुसरा 1 3 1, पुढं -1 1 3. हा ॲडजॉइंट ऑफ ए मिळाला तुम्हाला, कळलं? ठीक आहे. आता ह्याचा इनव्हर्स काढायचा. इनव्हर्सचा फॉर्म्युला काय सांगितलेला आपण, 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. हा फॉर्म्युला पाठ करायचा. मग इथं खाली 1 डिटर्मिनंट किती आहे रे 4, त्यासाठी दिला आपण सेपरेटली. ठीक आहे. आणि इथं हा मॅट्रिक्स लिहायचा 3 1 -1 1 3 1 -1 1 3. तुम्ही ह्याने मल्टिप्लाय करा आतमध्ये किंवा असंच ठेवा, चालतंय, काय प्रॉब्लेम येत नाही, आउट ऑफ मार्क भेटणार तुम्हाला. क्लिअर इथपर्यंत? म्हणजे ह्या पद्धतीनं आपल्याला ह्या टाईपचे एक्झाम्पल सोडवायचे आहेत. आता तुम्ही एक 2/2चं बघितलं, एक 3/3चं बघितलं, पॅटर्न लक्षात आलाय तुमच्या, बरोबर आहे का. हे जर परफेक्टली लक्षात आलं असेल की नक्की कुठली व्हॅल्यू कशी काढायची, काय फाइंड करायचंय, तर तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये भरपूर एक्झाम्पल आहेत. एक अजून 2 ते 3 एक्झाम्पल न बघता सोडवून जर आन्सर बरोबर येत असतील तर तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही. पण ह्याच्यामध्ये समजायला गोष्टी सोप्या आहेत. प्रॉब्लेम काय आहे, ॲक्युरसी. ॲक्युरसी इम्प्रूव्ह कधी होणार आहे, तुम्ही जोपर्यंत स्वतःहून एफर्ट्स घेत नाही, स्वतःहून कॅल्क्युलेशन इम्प्रूव्ह करत नाही, तोपर्यंत होणार नाही ते. कारण सगळ्यात जास्त चुकायचे चान्सेस इथं असतात. बरं, इथं झालं तर इथं कुठेतरी लिहिताना चुकतंय तुमचं, कळलं का. लिहिताना चुकतंय, लिहिताना पण भरपूर मिस्टेक होतात. मग ह्या गोष्टी क्लिअर करायच्या. म्हणजे इथं जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी शिकलात तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. ठीक आहे. मग आता ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्यात, ह्या व्यवस्थित लिहून घ्या आणि ह्याची प्रॅक्टिस करा, सगळ्यात महत्त्वाचं. ठीक आहे.